आज मी तुम्हाला कमी तिखटवाल्या मिरच्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पोपटी कलरच्या अशा लांबड्या लांबड्या मिरच्या होत्या, त्या घेतल्या होत्या। ह्या 150 ग्रॅम मिरच्या आहे आणि त्याच्याबरोबर ह्या मी 5 मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या। त्यासाठी बघा एक वाटीभर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत बघा, बारीक गॅसवर असे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे बघा मी काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घेऊया। मिरच्या काय करायचं माहिती आहे का, डाग पडसवर आपल्याला भाजून घ्यायच्या। तर हे मी काढून घेते। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं एकदम तेल आणि गरम होऊन देऊया। एकदम थोडंसं बघा मी जिरं टाकणार आहे आणि ह्या मिडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, असा मोठा मोठा कापून। आता हे मी चांगला भाजून घेते। तर अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि आता ह्या मिरच्या टाकून घेऊया सगळ्या। तर आपल्याला हे आबडधोबड पहिलं कुटून घ्यायचं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि हे पण कुटून घेऊया। अशा पद्धतीमध्ये बघा मी आबडधोबड कुटून घेतलेले शेंगदाणे टाकल्याच्या नंतर कांदा बघा चांगला भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये हे आपण हे कुटलेलं टाकून घेऊया। आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर खडा मीठ खात असेल का नाही, मोठं मीठ म्हणतात, ती जर ही मिरच्या कुटताना जरी टाकलं तरी पण चालेल, चव छान येते त्या खड्या मिठानं। जर नसेल खात तरी असं बारीक मीठ जरी टाकलं तरी चालेल। आणि एक 2 मिनिटं मी याला एकसारखं मीडियम गॅसवर परतून घेते। ह्याच्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर टाकूया। आता ह्याला थोडंसं अजून परतून घ्यायचं, जेणेकरून आपण आता कोथिंबीर बी टाकली ना त्याचा कच्चापणा पण जाईल। मस्त असा ठेचा झालेला आहे बघा।